मराठे वर्षातील आपल्यालाच सण गुढी उभी केली दारी मोठ्या आनंदान गुढी पाडवा हा दिवस हा खास प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा सुहास दारी काढून सडा रांगोळी गुढी उभी केली दारी पहाट सकाळी गुढी पाडवा दिवस मानाच मराठे माणसासाठी नवीन वर्षाचा मराठी माणसासाठी नवीन वर्षाचा कडोली गावामध्ये विठ्ठलवीर देव गाधीला देवाचं वरदान भोळ्या भगताला देवा हे गडशिराचा माझ्या वास्या उघड खानाचा विठू बिरोचा वरदास्त माझ्या शिरावर ताप मार डिंबाड्या ढोलावर सुंबरान मांडल गा सुंबयारान मांडल सुंबरान कुणाला सुंबयारान देवाला नागाव माझ्या गावाला देवा हे गडशिरा मैदानाच्या जाग्याला मैदानाच्या जाग्याला जोडियाच्या देवाला गा विठ्ठल बिरू दोघा राणीला पार्वता देवीला पार्वत्या देवी पार पूर्वी काळाने आटिंग्या वनाला किरदाड दाडे जंगलाला असणाऱ्या भोळ्या देवाने विचार मनाचा केला असणाऱ्या गरतीला काळाला मात्र आता बोलायला काळाला प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्या बाई असणाऱ्या हात बहारण करण्यासाठी तू न पाहिजे जायला असणाऱ्या पार्वतीनं बोलणं ऐकलं विचार मनाचा केलं असणाऱ्या देवाला पार्वती लागली मात्र आता बोलायला काळाला प्रकार घडाला मात्र त्या आता जाग्या हे बोलायला लागले सांगायला लागले बोलायला लागले सांगायला तुम्ही पाहिजे जायला
नावा सांगतोय का तुम्हाला बायका नावाचं तप लागले दिसाला बाई नावाचं तप पुरुषानं पाहिजे हरण करायला देवाचा नाव इलाज झालं विचार मनाचा केला कायला नवे प्रकार मात्र आता घडायला प्रकार घडायला मात्र त्या आता जाग्याला देवानं विचार मनाचा केला हसो गेलो तर असणारी ती जसं गंगासोर वंतीर बाबा देवाला म्हणाला मला म्हणून करता माझा रूप पाहिजे पाटाला म्हणून असणाऱ्या भोळ्या देवानं मात्र त्याच वेळेला विचार केला मनाला मात्र त्या आता जाग्याला जय बाबा भगवा घातलं अंगाला रोज रुद्राक्षाच्या माळा घातल्या देवाने गळ्याला इफ्तीचं पट्ट वडलं दंडाला विचार मनाचा केलं गंगजोळी बघल्याला देव वाटला मात्र आता चालायला निघून गेला मात्र त्या आता जाग्याला वाट चाले करीत करीत वाट चाले करीत दरवाजाच्या तोंडाला तोंडाला बाहेरल्या बाजूला बाजूला लागला बोलायला बोलायला लागला बोलायला बोलायला देवा वाट लागलेला नव्हे चालायला अरे जाऊन पोचला त्या सात तालाच्या माडीच्या जवळला मात्र आता बाजूला दरवाजाच्या तोंडाला बाहेर मात्र आता बाजूला शाहीर प्रकार घडायला मात्र त्या आता जाग्याला जसा निघून गेला जसा आले का निरंजन माय भिक्षा वाढ लागला होता बोलायला हे ऐकू गेलं कुणाला अरे म्हटल्या मोदरीला तपाधरीला गंगा स्वरावंतीला मात्र त्याच वेळाला प्रकार घडायला मात्र त्या आता जाग्याला श्री बाबा त्या असणाऱ्या धर्माच्या लेकीनं बोलणं ऐकलं नव्हे विचार मनाचा केला अरे हे बाबा कोणाला दरवाजाच्या तोंडाला अरे मी तप धरलं या मला येता यायचं नाही मात्र त्याच वेळाला लागले बोलायला मात्र त्या आता जाग्याला याला गेली सांगा याला लागेली बोला याला गेली सांगा याला केला जसा लागला होता अलग बोलायला ऐकू गेलं कुणाला तर वरल्या दामोदरला गंगासुरा वंतीला मात्र त्याच वेळा मात्र त्या आता जाग्याला अरे बाबा मला असा येता येणार नाही खायल्या बाजूला अरे बाबा तप मी धरलया तपावर मी उभारले तुझ्या हातानं तुझं तो ये आणि घेऊन जा मात्र त्याच वेळाला जसं देवानं बोलणं ऐकलं नवी विचार मनाचा केला अगं बाई सत्व गेलं म्हणून सांग मला म्हणून असणाऱ्या विचार मनाचा केला पण असणाऱ्या त्या गंगास्वरावंती कायला बोला देवाला मात्र आता बोलायला मात्र त्या आता जाग्याला बोलायला लागली सांगायला लागली बिव सांगायला लागली बिव
ती लागली होती बोलायला. अरे बाबा मला येता यायचं नाही खायला बाजूला, माझ्या काहीतरी अटी आहेत, पूर्ण जर करणारा असेल तर येतो खायच्या बाजूला, मात्र त्याच वेळेला अशी लागली बोलायला मात्र त्या आत्ता जाग्याला. भोळ्या देवानं विचार मनाचा केला, काय असेल ते सांग मला, जर माझ्या हातनं पूर्ण झाल्या तर करतो मी. अरे बाबा असं नाही चालायचं, मला खरोखर वचन पाहिजे द्याला, तरच निघून येईन मी खायच्या मात्र आता बाजूला. कालाला प्रकार घडाला मात्र त्या आत्ता जाग्याला. बोलणं घेतलं ऐकून, बोलणं घेतलं ऐकून, विचार केला मनाला, हात लावला शिराला. बोया बाळापणात वचन दिलाया, पूर्णबाई करतो, पूर्णबाई करतो. स्वरावंती बोलत, स्वरावंती बोलत, डोळ्या माझ्या देवाला, स्वरूपी दादा. दसराबा विचार मनाचा केलं, असणाऱ्या त्या भोळ्या देवानं वचन दिलं, त्यावेळी असणारे गंगा स्वरावंती काल आले देवाला मात्र आता बोलायला. कालाली देवाला बोलायला मात्र त्या आत्ता जाग्याला. आगा देवा बिना मेघा वाचून जसं धान्य पाहिजे पिकायला, बिना फुलापासून फळ पाहिजे लागायला, तसंच गा बिना पुरुषा वाचून बाळ पाहिजे माझ्या मात्र आता पोटाला. अशी लागली बोलायला मात्र त्या आत्ता जाग्याला. अरे देवानं खरोखर बोलणं ऐकलं, देवाचा नाईलाज झाला, ह्या न होणाऱ्या गोष्टी लागल्या बाई मला सांगायला. विचार मनाचा केला, अगं बाई मी एकटा नसून माझा जोडीदार कोणते आहे, असा जातो त्याला विचारतो आणि परत येतो मात्र त्याच अशी वेळाला. बाई लागली म्हणाला मात्र त्या आत्ता जाग्याला. दसरावा विचार मनाचा करायला, देवानं विचार मनाचा केला, आलो मला पुढचा पुढा माघारी फिरला, पळदाव करत निघून गेला असणाऱ्या त्या येड्या पारावतीच्या जवळ मात्र आता बाजूला. कालाला शाहीर प्रकार घडाला मात्र त्या आत्ता जाग्याला. याला लागला व पारावती या देवीला व, सांगायला लागला व, बोलायला दादा लागला व. निघून गेला पार्वतीच्या जवळल्या बाजूला. अरे असणारे सर्व सारे आगी घेत लागला होता देवीला मात्र आता सांगायला. कालाला प्रकार घडाला मात्र त्या आत्ता जाग्याला. अगं बाई असणाऱ्या त्या बाईनं न हात न होणाऱ्या गोष्टी लागल्या बाई मागायला. विचार मनाचा केला, अहो काय सांगितलं हे सांगा लवकर मला मात्र त्याच वेळाला. बोलायला मात्र त्या आत्ता जाग्याला. अरे बिना मेघा वाचून धान्य पाहिजे पिकायला, बिना फुला वाचून जसं फळ पाहिजे लागायला, तसं बिना पुरुषा बिना बाळ पाहिजे माझ्या पोटाला. अशा तीन आट्या सांगितले त्या बाईनं मात्र त्याच वेळाला. कालाला उयाला मात्र त्या आत्ता जाग्याला. घेतलं ऐकून, घेतलं ऐकून, त्या देवीनं सांगायला लागली. आशा ठेव, पाहिजे सांगायला.
केला दसऱ्याला लागला होता सर्व सारं सांगायला बोलणं ऐकलं असणारी येड्या पार्वती लागली होती बोलायला अहो देव बोलवीत पण तुम्ही बोल इथं पण तुम्ही बोल येड्यापणात वचन दिलं सका काय त्याच मात्र वेळाला लागली बोलायला मात्र त्या आता जाग्याला जसं तुम्ही वचन दिलंय सा तसं त्या असणाऱ्या बाईला 3 गोष्टी पाहिजे आपण पण सांगायला की त्या अशा गोष्टी की त्या बाईच्या हातनं कधीच नाही झाल्या पाहिजे मात्र त्याच वेळाला बोलायला मात्र त्या आता जाग्याला जसं काय पाहिजे तसं त्या सांगायचं म्हणून भोळा देव लागला होता बोलायला त्यावेळी येडा पार्वती लागली बोलायला सात समुद्राच्या पलीकडं सोळसळे गहू देव कापसाचे बोंड आहेत ते पाहिजे आणायला अरे आणल्याला गहू नका ना पाहिजे खोलाला मात्र त्याच वेळाला प्रकार घडायला मात्र त्या आता जाग्याला जसं बाबा त्या आणलेला गहू हातावर पाहिजे दळायला त्याचं पीठ पाहिजे करायला त्याची तिप्पत त्याचा दिवा पाहिजे रे बाबा करायला असलेले आणलेले देव कापसाचे बोंड तर हातावर पाहिजे पिंजायला त्याची वाद पाहिजे कराय मात्र त्याच वेळाला प्रकार घडायला मात्र त्या आता जाग्याला जसं बाबा लागला होता सांगायला अनेकला सांगतो तो ऐका तुम्हाला म्हणून लागली होती बोलायला असणाऱ्या रानगाईचा वांज गाईचा जसं दूध पाहिजे आणायला ते दूध पाहिजे तावायला असणार दुधाचा काळाला प्रकार मात्र आता घडायला उयाला मात्र त्या आता जाग्याला बोला ह्याला लागली सांगा ह्याला लागली बोलणे घेतलं ऐकून बोलणे घेतलं बोला ह्याला लागली रे सांगा ह्याला लागली बघा गाई तारे तारे बघा गाई दूध पाहिजे आणायला रे दूध पाहिजे आणायला दूध पाहिजे तावायला रे दूध पाहिजे तावायला मला याचं मुरवाने मुरवा पाहिजे घालायला पाहिजे घालायला अरे बोला ह्याला लागली विचार मनाचा केला असणाऱ्या त्या गंगा सरोवरती असणारी येडा पारावती काय लागली बोलाय मात्र त्याच वेळाला प्रकार घडायला मात्र त्या आता जाग्याला अरे रान गाईचं दूध पाहिजे आणायला ते दूध पाहिजे तावायला मनाचं मुरवान पाहिजे घालायला कोण म्हणते चिचचा खोळ घालायचं जसं रे बाबा अंड्याला दूध पाहिजे तावायला त्याचं दही पाहिजे लावायला हाताची घुसळण पाहिजे करायला त्याचं तुप पाहिजे मात्र आता काढायला प्रकार घडायला मात्र त्या आता जाग्याला जसं रे बाबा ते तूप त्या दिवामध्ये पाहिजे घालायला त्याचा वाद पाहिजे लावायला अरे रविवार दिवसाला काय सोमवार दिवसाला कोण म्हणते चंद्र सूर्यनारायणाला तर कोण म्हणते ये जायच्या झाडाला पाहिजे भोवळा मात्र त्याच वेळाला शाहीर प्रकार घडायला मात्र त्या आता हे जाग्याला जर सर्व काम बाई केलं तू तर तुझ्या पोटाला पुत्र देईन मी असं सांगा जावा त्या बाईला म्हणून करता बोलणं ऐकलं देवानं सर्व सारं बोलणं ऐकलं विचार मनाचा केला येड्या पारावतचा निरोप घेतला देव वाट लागला चालला मात्र त्याच वेळाला चालत निघून गेला मात्र त्या आता जाग्याला वाट चाल करीत गेला वेगाने